वरुण सरदेसाई विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। सरदेसाई विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चर्चा आहे। वांद्रे पूर्वमध्ये जिशान सिद्दीकी विरुद्ध वरुण सरदेसाई असा सामना रंगणार आहे। या मतदारसंघात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र वरुण सरदेसाई आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। त्यामुळे महाविकास आघाडीकडून वरुण सरदेसाई उमेदवार असण्याची शक्यता आहे, तर महायुतीमधून जिशान सिद्दीकी असण्याची शक्यता आहे। त्यामुळे या मतदारसंघात जिशान सिद्दीकी विरुद्ध वरुण सरदेसाई असा सामना रंगण्याची शक्यता आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडले आहेत। भूषण, वरुण सरदेसाई हे आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे जिशान सिद्दीकी यांच्या विरोधात वरुण सरदेसाई असा सामना या मतदारसंघात रंगण्याची शक्यता आहे। काय या संदर्भात सविस्तर आणि ताजे अपडेट्स? नक्कीच, कारण आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून कोणत्याही प्रकारचं जागा वाटपावर चर्चा झालेली नसताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून वरुण सरदेसाई यांचं नाव चर्चेत सध्या असलेलं पाहायला मिळत आहे। याचं कारण म्हणजे मागील अनेक महिन्यांपासून, अनेक दिवसांपासून वरुण सरदेसाई हे वांद्रे पूर्व या विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक सामाजिक कार्यक्रम घेताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे कुठेतरी वरुण सरदेसाई आगामी निवडणूक लढवणार अशा प्रकारे चर्चा रंगत आहे। सध्या तरी हा संपूर्ण जर मतदारसंघ पाहिला तर सध्या तरी तिथले जे आताचे आमदार आहेत ते म्हणजे जिशान सिद्दीकी, आणि त्यामुळे जिशान सिद्दीकी अनेक कारणांनी नाराज असं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये जिशान सिद्दीकी यांनी जर वेगळा मार्ग निवडला तर जिशान सिद्दीकी विरुद्ध वरुण सरदेसाई अशा प्रकारे लढत आपल्याला पाहायला मिळू शकते। मात्र सध्या तरी संपूर्ण चर्चा आहे, त्यामुळे आगामी काळामध्ये नेमकं तर कोणाला उमेदवारी मिळते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नेमकं कशा प्रकारे रणनीती आखतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या तरी वरुण सरदेसाई यांचं नाव चर्चेत असलेलं पाहायला मिळत आहे। करण, नक्कीच भूषण, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।